तर नमस्कार मित्रांनो, शिवशक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण या ठिकाणी गोड पदार्थ बनवणार आहोत, रबडी जिलेबी। आता कसं आहे की आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की स्वीट मध्ये काय बनवायचं घरी पाहुणे आल्यानंतर। तर आज आपण या ठिकाणी रबडी जिलेबी बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण घेतलेलं आहे, मैदा घेतलेला आहे आपण 250 ग्रॅम, 50 ग्रॅम दही घेतलेला आहे आणि 50 ग्रॅम पुन्हा मैदा घेतला आहे। तो याच्यासाठी की जर हे मैदा लावल्यानंतर जर याचं सेटिंग वगैरे जर हे झालं, कमी जास्त झालं या पातळ झाला किंवा जाड झाला, त्यासाठी आपल्याला हे सेट करायसाठी हा 50 ग्रॅम मैदा आपण अलग काढला आहे आणि 200 ग्रॅम मैदा आपण सोबत घेतला आहे भिजवासाठी। तर आपल्याला सर्वप्रथम आता इथे आपल्याला पाणी गरम करायचं आहे, पाणी कुणकुण गरम करायचं आहे। तर बघा मित्रांनो, हे बघा आपण सुरुवातीला याच्यामध्ये पाणी घेणार आहोत। तर हे पाणी आपल्याला कुणकुण करायचं आहे, जास्त पाणी नाही करायचं आहे। आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे फक्त, कारण आपला मैदा जेवढा आहे आपण त्या हिशोबाने 1 कप पाणी घेतलं आहे या ठिकाणी। या पाण्याला आपल्याला आता कुणकुण गरम करायचं आहे थोडंसं, आणि जास्त गरम पण नाही करायचं आहे। असं हात टाकून आपल्याला बघायचं, पाणी गरम झालं त्यावेळेस आपण हे काढून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त गुणगुण उकळतं पाणी आपल्याला पाहिजे नाही। तर आपण या ठिकाणी 1 कप पाणी घेतलं आहे आणि मैदा लावण्यासाठी एक वेगळं भांडं घेतलं आहे आपण। आता त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा हे कुणकुण पाणी टाकायचं आहे। बघा, जास्त गरम पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे, आपल्याला कुणकुण पाणी घ्यायचं आहे, ज्याच्याने हात आपले भाजले नाही पाहिजे। या ठिकाणी मी आता 1 कप हे बघा 1 कप हे पाणी घेतलं आहे, कुणकुण पाणी घेतलं आहे। हे बघा 1 कप पाणी घेतलं आहे, त्यामध्ये आपण 50 ग्रॅम दही टाकलेलं आहे। हे 50 ग्रॅम दही टाकलेलं आहे बघा मित्रांनो। आता याला आपण एक घोळून घ्यायचं आहे। तुम्ही हाताने घोळू शकता किंवा रईने घोटू शकता। आता आपल्याला याच्यामध्ये 200 ग्रॅम मैदा टाकायचा आहे। तर हे बघा मित्रांनो, आपण 200 ग्रॅम याच्यामध्ये मैदा टाकलेला आहे आणि 50 ग्रॅम आपण वेगळा ठेवला आहे याच्यासाठी। आता जर आपल्याला याच्यामध्ये जर पाणी टाकायचं राहिलं तर आपण परत कुणकुण पाणी गरम केलेलं टाकू शकतो। हे इथे मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे। आपण पुन्हा याच्यामध्ये थोडं पाणी टाकू शकतो। हा मैदा आपल्याला एकदम पातळ लावायचा नाही, कारण ज्यावेळेस हा मैदा 5-6 तास आपल्याला हा ठेवायचा आहे। 5-6 तास ठेवल्यानंतर हा मैदा पुन्हा असा जाळीसारखा असा वर येईल, त्यामुळे आपल्याला हा घट्ट प्रमाणातच इथे लावायचा आहे। जास्त पतला लावला आपण तर हा भांड्याच्या बाहेर येतो, म्हणून आपल्याला हा मैदा पातळ लावायचा आहे। आणि याला एक राऊंड एक साईडनं जसं आपण एका साईडला जसं फिरवू असं त्याच क्लॉकनं असं आपल्याला इथं फिरवायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठल्या वगैरे लम्स वगैरे येणार नाही। आता यामध्ये आपण कलर पण टाकू शकतो भिजवताना, पण आपण हा कलर नंतर टाकणार आहे चाचणीमध्ये। चाचणीमध्ये टाकू शकता तुम्ही, मैद्यामध्ये पण टाकू शकता। आता अशा प्रकारे आपला हा भिजवलेला मैदा जिलेबीसाठी तयार झालेला आहे। यालाच आपण खमीर पण बनवू शकतो। हे खमीर तुम्हाला हॉटेलमध्ये पण मिळू शकते रेडीमेड, किंवा तुम्ही हाताने बनवू शकतात। आता मी हे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी हाताने बनवलेलं आहे। हे खमीर मैद्याचं खमीर आणि दही टाकून असं बनवून दिलेलं आहे, दाखवलं आहे बघा। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा मैद्याचं खमीर तयार झालेला आहे। आता हे खमीर आपल्याला 5-6 तासासाठी गरम ठिकाणी म्हणजे एखाद्या गरमाहट ठिकाणी स्टोअर करायचं आहे। तर तुम्ही याला त्या गॅसच्या शेगडीपाशी पण स्टोअर करू शकता, या गरम ठिकाणी कुठे पण स्टोअर करू शकता। आणि याला झाकून ठेवायचं, आपण त्याच्यावर झाकण पण ठेवायचं। मित्रांनो बघा, असं मी झाकण ठेवून याला वरून असं काही प्रेशराईज तुम्ही करू शकता, जसं नसन करत, कारण हा मैदा थंडीच्या वेळेस लवकर याला खमीर येत नाही, म्हणजे जाळ्या अशा येत नाही, आणि गरम ठिकाणी याला जाळी येते। तर हा असं आपल्याला गरम आपलं वरून आपण भरीव असं काहीतरी वजन देऊन याला आपण इथं गरम ठिकाणी असं आपण हे ठेवलेलं आहे। आपला
ते आपलं खमीर भिजून झालेलं आहे मित्रांनो. आता बघा आपल्याला लागणारं त्यासाठी रबडी तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला की नाही एक गंज घ्यायचा आहे. गंजामध्ये की नाही साधारण आपल्याला 2 लिटर दूध टाकायचं आहे. 2 लिटर आपण या ठिकाणी आपण 2 लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध असं क्रीमी घ्यायचं मित्रांनो, कारण कसं दूध म्हणजे कसं आता गाईचं पण चालते, म्हशीचं पण चालते आणि पॉकेटचं पण तुम्हाला वापरता येते, पण ते दूध कसं क्रीमी असो, त्याला पाश्चरायझर जास्त असतात, तर त्याच्यामुळे कसं ते तुमची जी रबडी बनणार आहे ते थोडीशी गाढी पण बनणार आहे. आणि दूध टाकल्यानंतर सतत आपण असं कसं घोळत राहायचं मित्रांनो त्यांना कसं, आणि कसं हे असं कालवत राहिलं ना, दूध तुमचं जे आहे ते गुळाशी लागणार नाही. आणि आपल्याला हे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे. उकळून का घ्यायचं, आपल्याला आठवायचंच आहे या दुधाला, जेणेकरून रबडीसारखं दिसायला पाहिजे मित्रांनो. आता त्यासाठी आपण काही गाढं दिसासाठी आता आपण याच्यामध्ये काही कस्टर्ड पावडर तर वापरू शकतो मित्रांनो. बघा हे मी इथे एक 40 ते 50 ग्रॅम पर्यंत हे कस्टर्ड पावडर घेतलं आहे. तर ते आपण काही पाण्यानं नाही भिजवता मित्रांनो. बघा हे आपण आता दुधानं भिजवायचं आहे, कारण कसं आपण दुधाचा उपयोग करू राहिलो ना यामध्ये आता, तर त्याच्यामुळे भिजवासाठी पण आपल्याला दूधच पाहिजे मित्रांनो. बघा हे मी आता या ठिकाणी घेतलेलं आहे मित्रांनो. बघा हे थंड दुधामध्ये भिजवायचं आहे आपल्याला हे, आणि थंड दुधामध्ये हे पूर्ण याच्यामध्ये गुटली लम्स वगैरे आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आहे मित्रांनो, जेणेकरून हे आपल्या उकळत्या दुधामध्ये टाकताना हे याच्या गुटली वगैरे राहणार नाही. ते आता तुम्ही उकळत्या वेळेसही टाकू शकता मित्रांनो, पण आपण कसं आहे यावेळेस आपण याही पण याच्या वेळेस कंडिशनमध्ये टाकू शकतो मित्रांनो. बघा हे मी याच्यामध्ये हे दूध सोडत आहे मित्रांनो, कस्टर्ड पावडरचं दूध सोडत आहे. ते आपल्याला गाढं यासाठी आणि रबडी सारखं आपल्याला बनवायचं आहे मित्रांनो. त्यासाठी आपण हे दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर घातलेला आहे मित्रांनो. त्याप्रमाणे तुम्ही याच्यात खवा पण घालू शकता मित्रांनो. या ठिकाणी मी थोडासा याच्यामध्ये खवा पण टाकणार आहे मित्रांनो. बघा हा खवा आपण किसून घ्यायचा आहे मित्रांनो. आता हे साधारण आपल्या 2 लिटर दुधामध्ये आपण आपल्याला 200 ग्रॅम आपल्याला खवा घ्यायचा आहे, पण आपण 200 ग्रॅम न टाकता 100 ग्रॅम टाकायचा आहे. तो खवा तुम्ही आपला पातळ जाळी, जर रबडी जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही अजून त्याच्यात खवा टाकू शकता. तुम्ही अजून क्रीमी दूध वापरू शकता, कस्टर्ड पावडर पण वापरू शकता मित्रांनो. अशा प्रकारे आपलं हे आता दूध आपण उकळायसाठी ठेवलेलं आहे. हे बघा मित्रांनो, आपले अशा प्रकारे आपली रबडी तयार झालेली आहे. आणि ही रबडी बघा मित्रांनो, आता आपण खवा टाकल्यामुळे आणि कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे हे बघा इतकी घट्ट झालेली आहे. आणि याच्यावर आपल्याला थोडं लक्ष द्यायचं आहे की ही रबडी खाली वायाने उतरू नाही गेली पाहिजे. आणि आता आपली रबडी झालेली आहे, तर आपण काय करायचं आहे, तर आपण याच्यात थोडा 200 ग्रॅम साखर टाकायची आहे. म्हणजे आपण 1 लिटरला 100 ग्रॅम साखर पकडलेली आहे. तर आपलं दूध आहे 2 लिटर, तर 2 लिटरमध्ये आपण 200 ग्रॅम साखर आता यामध्ये टाकलेली आहे. कारण कसं आहे की रबडी ही जास्त गोड व्हायला नको, रबडी ही एकदम कमी गोड पाहिजे. कारण कसं लाईट आजकाल म्हणजे कसं रबडी म्हणजे लाईटच गोड असते मित्रांनो. की कसं आहे आपल्याला त्याच्यामध्ये जिलेबी पण येणार आहे, त्यामुळे आपल्याला हे जे आहे आपली रबडी ही आपल्याला थोडी फिकी ठेवायची आहे. फिकी म्हणजे कमी प्रमाणात मिठा. आणि तसंच हे झाल्यानंतर आपल्याला मित्रांनो बघा आता याच्यामध्ये आपल्याला विलायची टाकायची आहे. कारण कसं आहे उकळत्या आपल्या रबडीमध्ये जर आपण विलायची टाकली तर ते त्याला चांगली झोंबेल. जायफळ विलायची, त्यासाठी आपल्याला हे बघा मित्रांनो अर्ध जायफळ घ्यायचं आहे आणि एवढी 10 ते 15 पीस विलायची घ्यायची आहे. आता हे बघा मित्रांनो, आता मी याचे पावडर बनवणार आहे आणि ते या रबडीमध्ये टाकणार आहे. आता हे बघा मित्रांनो, मी पावडर केलेलं आहे याचं विलायचीचं आणि ते यामध्ये सोडणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण आता विलायची जायफळाचं याच्यामध्ये पावडर सोडलं आहे, टाकलेलं आहे पावडर. त्याने कसं चांगला स्वाद येते तुम्हाला. हे बघा मित्रांनो, आता आपली रबडी अशी या ठिकाणी, आणि आपल्याला साखर विरघळेपर्यंत असं घोटतच राहायचं आहे.
नाहीतर आपली कशी साखर कशी बुडामध्ये जाऊन चिपकून जाईल. त्याच्यामुळे आपल्याला चम्मच पण याच्यामध्ये घोटायचा आहे आणि दुधाला पण उकळी बाहेर नाही गेली पाहिजे, हे पण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. बघा आता आपण यामध्ये आपलं आता दूध उकळलेलं आहे, रबडी तयार झालेली आहे आपली. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं केसर पण घालायचं आहे. केसर याच्यासाठी घालायचं आहे, केसरनी कसं त्यांची चव पण उतरेल आणि आपला जो कलर आहे, कलर पण हा आपला थोडा बदामी कलरचा होईल मित्रांनो. बघा आता आपण या ठिकाणी आता केसर घालत आहे मित्रांनो. बघा हे मी इथे केसर घेतलेलं आहे मित्रांनो. बघा हे केसर आता मी यामध्ये टाकणार आहोत. हे बघा केसर टाकणार आहे मित्रांनो. बघा आपल्याला हे केसरचं काही माप नाही आहे, ते केसरची डब्बी येते आजकाल, तर ते आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये मित्रांनो. आणि उरलेलं केसर आपल्याला रबडी जेव्हा आपली पूर्ण तयार होईल, ज्यावेळेस आपण खाण्यासाठी तयार होईल म्हणजे त्यावेळेस आपण सर्व करू त्या टाइमला आपल्याला वरून घालायचं आहे थोडं केसर मित्रांनो. बघा यामध्ये तुम्ही पिस्ता पण टाकू शकता, ड्रायफ्रूट पण टाकू शकता, बदाम टाकू शकता, काजू टाकू शकता, कतरण बारीक, ते फक्त आपल्याला सजावटीसाठी टाकायचं आहे मित्रांनो. बस हा बघा मित्रांनो, आता ही रबडी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे सेट करायसाठी. कमीत कमी आपल्याला 2 ते 3 तास हे सेट करायसाठी ठेवायचं आहे. त्यांनी कसं माहितीये का, हे पूर्ण अशी रबडी म्हणजे याच्यापेक्षा थोडं हे जे प्रमाण आहे याच्यापेक्षा पण तुम्हाला घट्ट प्रमाण मिळेल त्याच्यामध्ये. जसं असं हे लेअर येऊन राहिली मलाईची, हे पण मलाईची लेअर त्यामध्ये तुम्हाला मिळेल. तर त्याच्यासाठी आपल्याला ही रबडी 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आहे. बघा मित्रांनो हे आता अशा प्रकारे आपलं खमीर झालेलं आहे तयार. आता आपल्याला याच्यामध्ये थोडा कलर टाकायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही येलो कलर टाकू शकता, निंबू कलर किंवा केसरी कलर टाकू शकता. तर आपण या ठिकाणी केसरी कलर टाकणार आहे. हां आणि आपल्याला कलर मैद्यामध्येच टाकायचा आहे या खमीरमध्ये, कारण चाचणीमध्ये जर आपले कलर टाकला आणि आपली जर चाचणी उरली तर नंतर आपली ते कोणत्या कामात नाही पडत. म्हणून त्या चाचणीला आपल्याला पांढराच ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हे कलर याच्यामध्ये मिळवायचा आहे. कलर अशा प्रकारे आपली ह्या कलरची आपल्याला जिलेबी तयार होईल. अशा प्रकारे आपला हे तयार झालेला आहे मैदा. आपला मैदा तयार झालेला आहे. तर आता बघा मित्रांनो, आपल्याला आता जिलेबी तयार करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रथम चाचणी तयार करावी लागेल. तर चाचणीसाठी पहा, मी आता एक कढईमध्ये 3 कप साखर घेणार आहे आणि 1 ते 1.5 कप पाणी घेणार आहे. तर प्रथम आपण याच्यामध्ये आपल्याला फक्त प्रथम पाणी घ्यायचं आहे 1 मग, कारण कसं आहे की साखर त्यामध्ये विरघळेल. आता आपल्याला बघा मित्रांनो, 3 कप साखर घ्यायची आहे आणि साधारण याच्यामध्ये आपल्याला आता 1 ते 1.5 कप पाणी टाकायचं आहे. तर मी प्रथम 1 कप पाणी टाकलं आहे. याच्यासाठी टाकलं आहे की ते साखर बुडाशी लागू नये म्हणून, आणि आपल्या साखरेप्रमाणे साखर बुडली पाहिजे एवढी आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. अजून मी अर्धा कप पाणी याच्यात वाढवलं आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला हे आता चाचणी तयार करण्यासाठी हे साखर अशी विरघळेपर्यंत आपल्याला याच्यात सराटा हलवायचा आहे. कारण जोपर्यंत आपण हे चाचणी साखर विरघळेपर्यंत जिथपर्यंत आपण हे सराटा मारू नाही, साखर बुडाशी लागून जाईल. म्हणून आपल्याला नेहमी सराटा साखर विरघळेपर्यंत चालवायचा आहे. अशा प्रकारे आपली चाचणी तयार झालेली आहे. हे बघा, आपल्याला इथे 1 तारवाली चाचणी घ्यायची आहे. त्याला थोडंसं आपल्याला चेक करायचं आहे वारंवार. असं 1 तारवाला, असं 1 तार असं तुटला पाहिजे, अशी आपल्याला चाचणी घ्यायची आहे. बघा, अशी 1 तारवाली चाचणी घ्यायची आहे. बघा आपली 1 तारवाली चाचणी अशी
किंवा आपण या चमच्यानी पण आपण असं बघू शकतो की त्याला एक तार तुटून राहिला. बघा ही चाचणी आपली तयार झाली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी थोडी आपल्याला थोडी याच्यात विलायचीची आणि विलायची पावडर पण टाकायची आहे. तर बघा आपण एक विलायची पावडर टाकली आहे याच्यामध्ये चवीसाठी. विलायची पावडर टाकली आहे. तर आपल्या अशा प्रकारे आपली ही चाचणी तयार झाली आहे. आपल्याला जिलेबी तयार करायची आहे. तर जिलेबी तयार करण्यासाठी आपल्याला एक असं आपल्याला एक कापड घ्यायचं आहे. कापड कॉटनचं कापड घ्यायचं आहे. तर असं आपल्याला कॉटनचं कापड घ्यायचं आहे. कापड घेतल्यानंतर त्याला आपल्याला असं बारीक छिद्र करायचं आहे या खिळ्यांनी. हे बारीक, कारण आपली जी जिलेबी आहे ते बारीक राहणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे बारीक छिद्र करायचं आहे. कारण ते जिलेबी म्हणजे छोटी छोटी आणि बारीक बारीक तयार करायची आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला इथं असं गड्डा तयार करायचा आहे. हा झाला आहे आपला तयार. आणि आपल्याला नंतर हे असं एक खोल असं एक ताट ठेवायचं आहे. आतमध्ये गॅसवर एक ताट ठेवायचं आहे. ताट ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला दोन कटोरी साजूक तूप टाकायचं. 2 कटोरी साजूक तूप. हे 2 कटोरी आपला एक साजूक तूप टाकायचं आहे. बघा मित्रांनो, आपण एक 2 कटोरी याच्यामध्ये साजूक तूप घेतलं आहे. कारण आपल्याला चवीसाठी हे साजूक तुपात तळायची आहे जिलेबी. त्याच्यामध्ये हे खमीर याच्यामध्ये घ्यायचं. हे खमीर आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याला अशी फोल्ड करून हे असं फोल्ड करून आपल्याला अशी पलटून घ्यायची आहे. म्हणजे एक दोन्ही बाजूला आपल्याला त्याला कुरकुरीत करायचं आहे पलटून. हे अशा प्रकारे आपली जिलेबी इथे दोन्ही इकडून परतून घ्यायची आपल्याला. हे बघा, हे बघा अशा प्रकारे आपली जिलेबी तयार झाली. आपल्या दोन्ही इकडून भाजून घ्यायची आहे. दोन्ही इकडून याला तळायची आहे. आपल्याला असं पलटून घ्यायची आहे. असं दोन्ही इकडून पलटून घ्यायची आहे. हे बघा असं पलटून घ्यायचं. आणि हे परतल्यानंतर याला थोडासा कुरकुरीत होऊ द्यायची आहे. आपल्याला थोडा जास्त फ्लेमवर कुरकुरीत होऊ द्यायची आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला हे अशी चाचणीमध्ये टाकायची आहे. आणि चाचणीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला हा जशी तुरंत दाबायची आहे, जेणेकरून हे चाचणी पिऊन घेईल. आणि हे अशा प्रकारे ही जिलेबी इथे तुमची इथे तयार झालेली आहे. जिलेबी अशी तुमची अशी तयार झालेली आहे इथे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुमची जिलेबी तयार झाली आहे. अशा प्रकारे आपली रबडी जिलेबी तयार झालेली आहे. आणि आपण ही रबडी जिलेबी इतकी छोटी छोटी केलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला चमच्याने सहजपणे असं खाता येते. असं चमच्याने हे करता येते. चमच्याने पण खाता येते आणि हाताने पण खाता येते. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असल्यास यांना लाईक करा, शेअर करा